बापाने सदा स्मरावे मातेची दुआ. तुका म्हणे माय बापे आम्ही देवाचे स्वरूपे तीर्थे पर्व काळ आम्ही पाया पिसकळ अनेक दाखले देता येते माय बापू. त्या आईवडिलांनी त्या ठिकाणी माय बापू खरं तर तुमच्या आमच्यासाठी त्या ठिकाणी रक्ताचं पाणी हाडाचा चुना मासाचा चिखल केलेला असतो आणि त्यामध्ये प्रामुख्याने महत्वाची भूमिका बजावणारा कोण असेल पण ती भूमिका नेहमी पडद्यामागची असते. ते बाप नावाचे व्यक्तिमत्व आहे. बाप करी जोडी लेकरांचे ओढी आपुली कुरवंडी वाळवूनी एकाएकी केला मिरासीचा धनी. त्या बापानं आपली काया त्या ठिकाणी मायबापू वाढवलेली असते. अंगा खात्यावर तो भार शोषलेला असतो आणि आयुष्याच्या संध्याकाळी तुका म्हणे नेली गाजो अनेकासी उदार जीवासी आपोली. आपल्या लेकरांना जर कोणी पिढा देत असेल ना तर तो पुढे येणारा त्या ठिकाणी मायबापू बाप आहे आणि लेकरू जर पुढे जात असेल तर पाठीवरून हात ठेवून फक्त लढ म्हणणारा असाही जर कोण असेल तर तो बापाचा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. आता इथे त्या ठिकाणी हनुमंतरायानं आईला त्या ठिकाणी भेटायला नेलं. आईनं सांगितलं पुढे पाहिलं तर एक काळ आणि एकीकडे बाळ आहे. विचारलं बाळा कोण आहे सोबत रे? काळ का? सांगितलं हो आई. येण्याचं प्रयोजन विचारलं, सांगितलं प्रयोजन 4 दिवसांनी आई सोबत येणार आहे आणि तुला माझ्या सोबत यायचं आहे. आई येते. आई म्हटली ठीक आहे बाळा ये 4 दिवसांनी पण माझी एक आज्ञा आहे. कारण लेकरांना आई वडिलांनी आज्ञा करायची असते. आता एक काळ होता बाबा ती आज्ञाची आज्ञा होत नव्हती पण आता आवाच्या बाहेरची जबाबदारी आली की आई काय आणि बाप काय. आज्ञाच्या आवाजाला फार वेळ लागत नाही म्हणून कुठेतरी वचन फार महत्वाचं आहे. तुकोबारायांना त्या काळामध्ये माहित होतं. बोलो तुकोबारायांच्या त्यांनाही माहित होतं मी माझी जबाबदारी तुकोबारायाकडे सोपवतोय. तुकोबाराय सांगतायत ना माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. वडील गेले 4 दिवसांनी जाण्याचा योग आला मागवारीला आणि देवाने प्रश्न केला. असंच काळात आलाय तुकोबा. येताना युक्तिवाद केला. उरली सुरली राग घेऊन तुकोबाराय चंद्रभागेत आलते. लोक जाऊ देत नव्हती ना. सुतक म्हणतात आपल्याकडं असंच काळ आहे नाही जाता येणार देवळात रावळात मंदिरात म्हणून युक्तिवाद केला. राग सोबत घेतलेले कोण नाही म्हणणार आहे. आणि पोहोचलेले तुकोबाई चंद्रभागेत स्नान करतात ना तेव्हा देवाला विचारलं तुकोबा खरं राग सोडायला आलाय की माझं दर्शन घ्यायला आलाय मला भेटण्यासाठी आलाय. आणि मग तुकोबारायाने सांगितलं होतं देवा तुला कशाला सांगायला हवं रे चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. देव चतुर चतुर जाणून अंतर वर्तत असे सगळं तुला ज्ञात आहे मला प्रश्न करतोयस तुकोबा. अरे सगळं मला ज्ञात आहे पण तरी तू एवढा आटापिटा केलास का? आणि मग तुकोबारायाने उत्तर देऊन सांगितलं माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. अरे आमच्यासाठी भोग जर काय असतील ना उपवास पारणी राखीला दारवटा केला भोगवटा आम्हा लागे सुख आणि दुःख भोगे द्यायचे द्यायचे भोगे पण आमच्यासाठी तुझी नितांत निष्ठेने सेवा करणं हे पहिलं आहे. इथे मात्र आज्ञा केली अंजनी मातेनं. काळाला सांगितलं लेकरा 4 दिवसांनी जरूर ये पण 4 तास अगोदर ये. सांगितलं आहे काळ वेळ ठिकाण निश्चित असलं की माझं येणं होतं. सांगितलं मला काय माहित नाही. होकार दिला काळ 4 दिवसांनी 4 तास अगोदर आला आणि माऊलीनं पोळ्या पात्याचा स्वयंपाक केला आणि 2 पाट मांडले. एकावर बाळ एकीकडे काळ आणि दोघांनाही भरवलं आणि भरवत असताना अंतःकरण भरून आलं. समजावू कशी तुझशी माझी या बाळा लाचार असे आज आईचा पाढा. तू देवा घरून आला सर्वांचा होऊन उरला लाटला से आज अंधार सारा लाचार असे आज आईचा पाढा.